तर मंडळी फायनली आपण ज्या क्षणाची आतुरता होती त्या ठिकाणी पोहोचलोय, ते म्हणजेच कोसमकुंड. बघू शकता कोसमकुंडीची ज्यावेळी सुरुवात होते तिथे तुम्हाला खूप मोठी झाड दिसत असेल. आता हे पहिलं मोठं झाड दिसतंय त्या, तर माझ्या समोर आता तुम्ही बघताय तो आमचा लहानपणीचा वॉटरफॉल. हिला वेलीची कोंड म्हणतात. तर हिला वेलीची कोंड का म्हणत असतील हे दृश्य बघूनच तुम्हाला समजले असेल की हिला वेलीची कोंड का म्हणतात. तर कातळ दिसतंय मोठं, मी तुम्हाला परत दाखवतो. हे खूप मोठे कातळ आहेत आणि कातळाच्या तळातून पाणी येतंय. तर हे पाणी आम्ही प्यायचो आणि अजून सुद्धा पितो. मंडळी नमस्कार. आजचा व्हिडिओ स्टार्ट होतोय 11 वरून. आता तुम्हाला माहित नसेल की आकर नक्की काय आहे. तर आकर हे आमच्या गावातील ठिकाण आहे. ते ठिकाण सुद्धा तुम्हाला दाखवतो. म्हणजे आकर म्हणजे काय नाही, तिथून एक छोटीशी नदी वाहते, त्याला 11 वरून असं म्हटलं जातं. तर ते नाव का पडलं हे मला सुद्धा माहित नाहीये. तर आज आपण कुठे जाणार आहोत, तर आज आपण जाणार आहोत गवळ्याच्या आंब्याकडे. माझी आधीची व्हिडिओ तुम्ही बघितली असेल तर तुम्हाला माहित असेल की गवळ्याचा आंबा म्हणजे नक्की काय आहे. आणि ज्या ठिकाणी आपण गणपती बुडवतो त्या ठिकाणाचं नाव आहे कोसमकुंड. आणि त्या कोसमकुंडीमध्ये किती पाणी आहे, त्या कोसमकुंडीवर माझं बालपण गेलं. मी एका फोटोमध्ये म्हटलं सुद्धा होतं कोसमकुंड म्हणजे लहानपणी आमच्यासाठी स्विमिंग पूल असायचा. तर त्या कोसमकुंडीमध्ये किती पाणी आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत. तसंच त्या कोसमकुंडीच्या शेजारीच म्हणजे अलीकडच्या साईडला आपली भातशेती सुद्धा आहे आणि त्या भातशेतीची सध्याची कंडिशन काय आहे ती सुद्धा आपण जाऊन बघणार आहोत. तर ठीक आहे मित्रांनो, आता डायरेक्ट भेटू आपण कोसमकुंडीवरच आणि जाताना तुम्हाला आमचं भात सुद्धा दाखवेन. तर हे समोरचं ठिकाण आहे. याच ठिकाणाला आकर असं म्हटलं जातं, म्हणजे 11 वर. तर हे का म्हणतात ते मला माहित नाही, तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, इथूनच एक छोटीशी नदी वाहते. ही जर नदी बघितली तर ही नदी आपल्या मुख्य नदीला, हा व्हाळ आहे छोटासा बघा, हा छोटासा व्हाळ आपल्या मुख्य नदीला जाऊन मिळतो. आणि ती मुख्य नदी म्हणजेच आपली या साईडला आहे. मी तुम्हाला दाखवतो लवकरच. आपण वरती जाऊ कोसमावर आणि सध्या पाणी बघू कोसमावर. हे बघा, इथे जर तुम्ही बघितलं, मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो. ही आपली मुख्य नदी आहे. तर ही छोटी नदी त्या मुख्य नदीला जाऊन मिळते. तर सध्या आपण या साईडून आलोय आणि इकडे जर बघितलात तुम्ही तर गावठणवाडीची घरे, इकडे हद्द संपते, गावठणवाडीच्या घरांची हद्द म्हणतोय मी. आणि इकडून पुढे पूर्णपणे जंगल लागतं. आता हा जो रोड आहे तर हा पूर्णपणे रोड आपला कोसमावर जाण्यासाठी रोड आहे. जिकडे धरणाचं काम सुद्धा चाललंय. धरणाचं काम म्हणजे थोडं वरती चाललंय, पण कोसमावर आपण गणपती बुडवतो. आणि या साईडला जर तुम्ही पूर्ण बघितलं तर पूर्णपणे भात शेती. आणि जी तुम्हाला घरं दिसत असतील छोटीशी, आता जर तुम्हाला छोटी घरं दिसत असतील म्हणजे लांबून छोटी दिसतात, ती बघा, ही सगळी चव्हाणवाडीतली घरं आहेत. आपण जी राहतो ती गावठणवाडी आणि ही आहे चव्हाणवाडी. तर मंडळी सध्या मी तुम्हाला बिटकी आंबा दाखवतो. तर बिटकी आंबा म्हणजे जे आंबे छोटे असतात त्यांना बिटकी आंबा असं म्हटलं जातं. तर त्या बिटकी आंब्याचं झाड, लहानपणी आम्ही ते आंबे खूप खाल्ले आहेत. तर त्या बिटकी आंब्याचं तुम्हाला झाड मी नक्की दाखवतो. हे समोरच तुम्हाला झाड दिसत असेल तर हे आंब्याचं झाड आहे आणि हे बिटकी आंब्याचं झाड आहे. या आंब्याच्या झाडाच्या बऱ्याचशा कैऱ्या पडायच्या, कैऱ्या पण म्हणा किंवा पिकलेले आंबे म्हणायचं. झाडाचं खोड दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे आहे आपल्या बिटकी आंब्याचं झाड आणि खूप छान लागायचं. मला इथून एक व्ह्यू दाखवतो. इकडे बघा, या साईडला संपूर्ण जंगल आहे आणि इथून जर तुम्ही बघितलात तर तुम्हाला जी छोटी घरं दिसत असतील ती चव्हाणवाडीतील घरं आहेत. किती सुंदर दिसतात बघा, एकदा जवळून दाखवून देतो. ही बघू शकता, ही आहेत चव्हाणवाडीतील घरं. किती निसर्गरम्य वातावरण आहे. समोर दिसते ती पूर्णपणे भाताची शेती आहे. त्यानंतर या साईडला बघितलात तर संपूर्ण जंगल. आणि हा बघा, हा थोडा डांबरीकरण चांगला रोड झालाय वरती जाण्यासाठी, जिकडे आपण जातो आता कोसमकुंडीवर. आणि पुढेच आपली भातशेती आहे, ती सुद्धा दाखवतो. आता जर तुम्ही इथून बघितलात तर हा आहे आपला रस्ता आणि या रस्त्याच्या कडेलाच तुम्हाला भातशेती दिसेल. तर मंडळी, ही भातशेती आपली भातशेती आहे. आपली म्हणजेच आपल्या मालकीची जमीन आहे ही. तर सध्या आपण गावी नसतो, त्यामुळे आपण ही जी शेती आहे ते पलीकडचे म्हणजे चव्हाणवाडीतले राऊत म्हणू आहेत ते त्यांच्याकडे करण्यासाठी देतो. तर ही बघू शकता. आता सध्या साईडून बांध असल्यामुळे मी आतमध्ये उतरू शकत नाही. तर ही संपूर्ण भातशेती ही आपली शेती आहे. इथपर्यंत, खालची नाही, हा वरचा बांध एवढा बघू शकता. ही भातशेती आपली भातशेती आहे. हे बघू शकता. सध्या आपण या रोडने आलो, जो रोड गावठणवाडीकडे जातो. त्यानंतर इथून जर बघितला तर ही पूर्ण भातशेती आपली आहे, खालची नाही. या बांधाच्या वरची दिसते ती ही भातशेती पूर्ण आपली आहे. एकूण मिळून 6 मळे आहेत. आणि त्यानंतर बघा, आपण काजू काढायला आलो होतो तर ही भातशेती आपल्या काकीची आहे. हे बघा, काकीची भातशेती सुद्धा शिंगऱ्यांकडे करायला दिलेली आहे. आणि इथून हा बघा, हा छोटासा बेडा आहे. इकडे वरती गेला तर आपला वाडा आहे. त्या वाड्याची व्हिडिओ सुद्धा मी एक टाकली होती. आणि इथून वरती आपल्या थोडी आपण काजू सुद्धा लागवड केलेली आहे. त्या काजूची झाडं इकडून वरती आहेत. आता पूर्ण जंगल झाले तिकडे. आपल्याला वेळ भेटला तर तिकडे पण कधीतरी जाऊ. तर मंडळी, ही भातशेती आपण दुसऱ्याकडे का करण्यासाठी देतो, तर ज्यावेळी गावची माणसं म्हणजे ज्यावेळी आम्ही गावी होतो त्यावेळी आम्ही स्वतःही भातशेती करायचो. आम्ही किंवा काकींची तुम्हाला दाखवली वरच्या साईडला होती. आणि त्यानंतर आम्ही मुंबईला निघून गेलो कामानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त. आणि त्यानंतर जी आमची शेती होती ती आम्ही दुसऱ्यांकडे करण्यासाठी दिली. आता ते आपण
कोणत्या बेसिसवर करण्यासाठी देतो, ते आपल्याला पैसे देतात किंवा दुसऱ्या काही गोष्टी देतात. तर समजा आता आमच्या 6 माळ्या आहेत, तर 6 माळ्यांमध्ये एकूण किती भात पिकतं, तर आय थिंक जवळपास 10 मन भात पिकायचं, पण आता तेवढं पिकत नाही काही कारणाचं, पाऊस कधी कमी पडतो. तर सरासरी तुम्ही 7 ते 8 मन पकडून चला. 8 मन जर पकडलं भात, तर आपण दिल्या दुसऱ्यांकडे आपली जमीन करण्यासाठी, तर त्या 8 मनापैकी 1 मन भात हे आपल्याला खंड म्हणून दिला जातो. खंड म्हणजेच तुम्ही पैशाच्या स्वरूपात म्हणा, पैशाच्या बदले आपल्याला 1 मन भात दिला जातो. तर 1 मन म्हणजेच किती, 1 मन भाताचे 20 किलो तांदूळ होतात. आणि 1 खंडी म्हणजे 20 मन. 1 खंडी हा सगळ्यात मोठा आकडा म्हणू शकता या जमिनीच्या बाबतीत किंवा तांदळाच्या बाबतीत. खंडी 1 खंडी म्हणजे 20 मन आणि 1 मन म्हणजे 6 कुडू. आणि तुमच्या सरासरी भाषेत सांगायचं झालं तर एका मनाचे 20 ते 22 किलो तांदूळ होतात. तर या अशा खंडी, मन किंवा कुडवाच्या बेसिसवर आपण आपली भात शेती दुसऱ्यांकडे करण्यासाठी देतो आणि त्या बदल्यात ते आपल्याला मोबदला म्हणून ते खंडी, मन किंवा कुडू असा भात आपल्याला रिटर्न देतात. त्यानंतर इथे तुम्हाला एक मोडकी शेड झाली असेल, हे बघा इथे तुम्हाला दिसत असेल छोटीशी, बघा ही शेड म्हणजेच इथे ही आपली स्मशानभूमी आहे गावठणवाडीची किंवा चव्हाणवाडीची. इथे बघा इथे स्मशानभूमी आहे. इथे लोकांना म्हणजे ज्यावेळी मृत्यू होतो त्यानंतर इथे आणून जाळलं जातं. सध्या त्याची कंडिशन खूप वाईट आहे, तर आपण ग्रामपंचायतीने हे काम केलं पाहिजे. नवी शेड लवकरात लवकर उभी केली पाहिजे, कारण येथील त्या माणसांना तिथे भिजू शकतात किंवा नीट ते मृत झालेले शरीर आहे ते पूर्णपणे जळू शकत नाही. तर याचं काम झालं पाहिजे नीट. तुम्हाला दाखवतो, म्हणजे ही आहे आपली स्मशान. तर मंडळी, फायनली आपण ज्या क्षणाची आतुरता होती त्या ठिकाणी पोहोचलो, ते म्हणजेच कोसमकोंड. तर सध्या कोसमकोंडीची काय कंडिशन आहे ते तुम्हाला दाखवतो. आता हा कोसमकोंडीच्या खालचा भाग आहे थोडा, तर इथे छोटासा धबधबा टाईप तुम्हाला दिसत असेल. धबधबा नाही म्हणू शकत, पण छोटासा तुम्हाला चांगलं पांढरं शुभ्र पाणी असं दिसत असेल. तर ठीक आहे, आता पुढे जाऊया आणि नक्की आपली कोसमकोंड कशी आहे ते सुद्धा आपण बघूया. बघू शकता कोसमकोंडीची ज्यावेळी सुरुवात होते तिथे तुम्हाला खूप मोठी झाडं दिसत असेल. आता हे पहिलं मोठं झाड दिसतंय ते आंब्याचं झाड आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढे मोठ्या झाडाला तुम्हाला थोड्या असे वेली सुद्धा आल्या दिसतील. ते झाड आहे त्या वडाचं झाड आहे. थोडं जवळ जाऊन सुद्धा बघू. तर चला मंडळी, फायनली आपण कोसमकोंडीवर आलोय आणि कोसमकोंडीची सुरुवात ही मोठमोठ्या झाडांनी होती. तर त्या झाडांच्या जवळ सुद्धा जाऊन बघूया, कारण इथे आमचं बालपण गेलंय. बालपणाच्या बऱ्याच आठवणी इथे आमच्या आहेत. आणि हे मोठं झाड दिसतंय तुम्हाला, हे वडाचं झाड आहे आणि या वडाच्या झाडाखाली आम्ही काय काय मजा करायचं हे तुम्हाला सांगतो मी. बरंच जुनं झाड आहे, माझ्या जन्माच्या आधीपासूनच आहे. हे बघा हे झाड आहे आपलं. तर हे किती मोठं वडाचं झाड आहे ते बघा आणि पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. तर या वडाच्या झाडाला तुम्ही पारंब्या सुद्धा बघत असेल, याला पारंब्या म्हणतात. छोट्या छोट्या ज्या वेलीच्या आकाराच्या दिसतात त्याला आय थिंक पारंब्याच म्हटले जातात. हे बघा किती चांगलं पारंब्या साईडने दाखवतो. हे बघा हे आहे आपलं कोसमकोंडीवरचं वडाचं झाड. खूप सुंदर असं झाड आहे आणि या झाडावर आम्ही बरेच झोके घ्यायचो. हे तुम्हाला पारंब्या दिसतील, या पारंब्याला पकडून आम्ही झोके घ्यायचो. आता तुम्ही समोरचा चौतरा तुम्हाला दिसत असेल. ॲक्च्युली थोडं रान वाढलंय, तर गणपतीच्या आधी येऊन थोडी सगळ्यांनी म्हणजे एकजुटीने थोडी साफसफाई केली तर साफसफाई होईल. तर हे जे ठिकाण आहे हे गणपती बुडवण्याचं ठिकाण आहे. म्हणजेच इथे गणपती बुडवणे म्हणजे हा आमचा कोकणी शब्द आहे म्हणून तुम्हाला बुडवणे म्हणतो. तर गणपती विसर्जन हा शब्द आहे. तर तुम्ही काही यावरती आक्षेप घेऊ नका, कारण आमची कोकणी भाषा असल्यामुळे आम्ही कधी कधी गणपती बुडवणे हा शब्द सुद्धा वापरतो. हां, विसर्जनचं ठिकाण आहे. तर तुम्हाला समोर दिसत असेल तर मी थोडं जवळ नेऊन दाखवतोय. बघा इथे छोटे छोटे चौतरे दिसतील. तर या चौतऱ्यांवरती गणपती ठेवला जातो. गावठणवाडी म्हणा किंवा चव्हाणवाडी या दोन्ही वाडींचे गणपती कोसमावरतीच विसर्जित केले जातात. तर या ठिकाणी तुम्हाला काही दिवसांनी आम्ही थोडी स्वच्छता करू. म्हणजेच आता बरेच जण मुंबईवाले येतील तर सगळे जे येऊन थोडं रान वगैरे काढलं तर इथे चांगली स्वच्छता होईल. तर या ठिकाणी आम्ही सर्वप्रथम गणपती येतात, इथे बसवले जातात. त्यानंतर एक आरती केली जाते, थोडी पूजा केली जाते आणि त्यानंतर गणपती विसर्जित केले जातात. तर थोडं तुम्हाला जवळ नेऊन सुद्धा दाखवतो. हे बघा हे गणपती विसर्जन करण्याचं ठिकाण आहे, म्हणजे त्याला कोसमाचं ठिकाण असं म्हटलं जातं. या साईडला बघितलात तर हा रोड पूर्णपणे आपल्या गावठणवाडीला जातो आणि त्यानंतर कोसमकोंड तुम्हाला दाखवतो. हे आपलं वडाचं झाड आणि ही समोरची दिसते ती आपली कोसमकोंड. आता पुढे सुद्धा हे तुम्हाला दाखवतोय. बघा इथून जर पुढे गेला ते बघा हे आकाश शेरडा राखतायत. हे बघा बकरे बघा बकरा बघा कसा आहे, बघतोय बकरा अगदी आपल्या कॅमेराकडे. तर पुढे तुम्हाला दाखवतो मी. हे बघा ही आहे आपली कोसमकोंड. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये म्हटले होते की कोसमकोंड. तर कोसमकोंड नक्की काय आहे तर हे बघा इकडे वरती सुद्धा आहे. हे बघा वरतून येते, त्यानंतर इथून आलात हे बघा इकडे आपली कोसमकोंड आहे पूर्ण. हे बघा इथे गणपती विसर्जन करण्याचं हे ठिकाण आहे आपलं आणि यालाच आम्ही कोसमकोंड म्हणतो. इथं छोटेसे खोल आहे बघा, जास्त खोल नाही पण थोडंसं खोल आहे.
तर थोडी माहिती सुद्धा घेऊया कोसमकोंडीची नक्की. हे बघा वरतून वाहत येते म्हैस. बघा ते म्हैस राखायला आले आहेत म्हणजे चरवण्यासाठी. तर म्हैस चरवतात तिकडे. म्हैस चरवल्यामुळे उलट बरं आहे, तेवढं रान आपलं स्वच्छ होतं, स्वच्छता होते तेवढी, गवत वगैरे निघून जातं. तर माझ्या समोर आता तुम्ही बघताय तो आमचा लहानपणीचा वॉटरफॉल. आता सध्या इथे पाण्याचा फ्लो खूप कमी आहे. ज्यावेळी आम्ही लहान होतो त्यावेळी खूप पाऊस पडायचा, आता सुद्धा पडतो पण सध्या सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस खूप कमी आहे. आणि त्यावेळी इथे पाण्याचा फ्लो खूप जास्त मोठा असायचा आणि इथे आम्ही येऊन खूप मजा करायचो. हा आमच्यासाठी धबधबा होता. लहानपणी याला आम्ही धबधबा म्हणायचो. बघू शकता आमचा धबधबा, लहानपणीचा धबधबा. तर या एक कोसमकोंड खालती सुद्धा दाखवतोय बघा. खाली जे तुम्हाला दिसतंय ते तिथे आम्ही गणपती विसर्जन करतो आणि हा आमच्यासाठी धबधबा होता. आणि इथे तुम्हाला छोटे छोटे कातळ दिसत असतील, तर या कातळावरती महिला मंडळ कपडे सुद्धा इथे येऊन धुवायचे कधी कधी. आता सध्या गावात माणसंच कमी राहिले त्यामुळे जास्त कोण माणसं येत नाहीत, पण लहानपणी आम्ही इथे खूप मजा केलेली आहे. वरती सुद्धा आहे आणि या नदीच्या उगमस्थान जिथे आहे तिथे धरण सुद्धा बनत आहे. तर आत्ताच आपण धबधबा बघितला आणि इथं माझ्या समोर जर तुम्ही बघत असाल तर कातळातून तुम्हाला पाणी येताना दिसतं. हे कातळ दिसतंय मोठं, मी तुम्हाला परत दाखवतो. हे खूप मोठे मोठी कातळ आहेत आणि कातळाच्या तळातून पाणी येतंय. तर हे पाणी आम्ही प्यायचो आणि अजून सुद्धा पितो, काय होत नाही, कारण हे शुद्ध पाणी आहे, एक झऱ्याचं पाणी तुम्ही म्हणू शकता. आणि या कातळाचं पाणी आम्ही लहानपणी बऱ्याच वेळा प्यायलो, कारण आंघोळ करायचो आणि त्यानंतर या कातळातलं पाणी प्यायचो. तर हे बघू शकता भलं मोठं कातळ आहे आणि या कातळाच्या खालून पाणी येते. मी तुम्हाला थोडं जवळ नेऊन सुद्धा दाखवतो. आणि हे पाणी आम्ही प्यायचो. हे बघा थोडा तुम्हाला पाण्याचा फ्लो दिसत असेल, छोटा छोटा झूम करून दाखवतो. हा बघा इथून पाण्याचा फ्लो येतोय आणि हे तुम्हाला पाणी दिसतंय ते कातळामधून येतं आणि खूप शुद्ध पाणी आहे. हे पाणी आम्ही प्यायचो आणि अजून सुद्धा पितो. मी पाणी तुम्हाला थोडं हातात घेऊन सुद्धा दाखवतो. हे बघा हे एवढं स्वच्छ पाणी आहे, खूप स्वच्छ पाणी आहे. हे पाणी आम्ही प्यायचो, कातळामधून येत आहे. हे माझ्या समोर बघू शकता, ही आहे आपली कोसमकोंड आणि कोसमकोंडेच्या थोडं वरती आलोय मी. तर हिला वेलीची कोंड म्हणतात. तर हिला वेलीची कोंड का म्हणत असतील हे दृश्य बघूनच तुम्हाला समजले असेल की हिला वेलीची कोंड का म्हणतात. तर हे बघा पूर्णपणे इथे वेली आहेत आणि या वेलीच्या कोंडीमध्ये सुद्धा आम्ही पोहायला यायचो, कारण या वेलींवरती आम्ही उड्या मारायचो. आणि तुम्हाला इथे बघा इथे जास्त खोल नाही आहे, इथे एक आपलं गुडघ्यापर्यंतच पाणी असेल, पण इथे जर पुढे बघितलात तुम्ही तर चांगलं खोल आहे. हे बघा इथे बघू शकता तुम्ही, ही आमची मेन वेलीची कोंड आहे आणि इथे खोल असायचं पाणी, ते बघू शकता तुम्ही. खूप छान दिसतंय, कसं निळशार पाणी दिसतंय बघा. आणि ही आमची वेलीची कोंड, इथे सगळ्या वेली असायच्या आणि या वेलींवरती आम्ही उड्या मारायचो. हे बघा वरतून सुद्धा नदी वाहत येते आणि मला आठवते अजून सुद्धा आम्ही खेकडे किरव्या सुद्धा इथे मारायचो. बघा खूप छान दिसतंय बघा, ही आहे आपली वेलीची कोंड. तर आत्ताच जस्ट आपण वेलीची कोंड बघितली, पण इथून जर तुम्ही वरती चालत गेलात तर तुम्हाला उंबराची कोंड सुद्धा भेटेल. उंबराची कोंड का म्हटलं जातं, कारण तिथे उंबराचं झाड आहे उंबर, आणि त्या उंबराच्या झाडाच्या खालीच एक अशी कोंड आहे. कोंड म्हणजेच काय तर छोटा असा खोलगट भाग, त्यालाच कोकणामध्ये कोंड असं म्हटलं जातं. तिथे 1 ते 1.5 पुरुष पाणी म्हणजे बुडेल एवढं पाणी असतं. तर इथून पुढे अशी उंबराची कोंड आहे. आपल्याला वेळ भेटला तर नक्की उंबराची कोंड सुद्धा जाऊन बघू. एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगायची होती. आता इथे तुम्हाला सगळं कातळ दिसतंय, तर ॲक्च्युली काय होतं इथे आधी खाली तुम्हाला दिसत असेल, मी थोडं झूम करून दाखवते बघा. इथे आधी एक मोठी कोंड होती आणि त्या कोंडीमध्ये सगळे गणपती बुडवले जायचे, पण सध्या आता कंडिशन काय झाली, तिथली कोंड खूप कमी झाली आहे. आणि त्याचं कारण म्हणजे बघा सगळीकडे तुम्हाला कातळ दिसेल, तर वरती सुरुंग लावल्यामुळे जे सगळं कातळ होतं ते खाली वाहून आलं आणि त्यामुळे कोंड होती ती कमी झाली, हुरली. त्यामुळे त्याची आधीची हाईट होती जवळपास 1 ते 2 पुरुष एवढं खोल पाणी होतं. आता इथे 1 पुरुष पण पाणी राहिलं नाही आहे, जवळपास माझ्या कमरे एवढंच पाणी आहे. तर बघूया आता गणपतीमध्ये आपल्याला काय तिथे माती वगैरे टाकून जास्त कोंड करता येते की नाही ते सुद्धा बघूया. तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपण ज्या ठिकाणी गणपती विसर्जित करतो ते ठिकाण नक्की कोणतं आहे आणि त्या ठिकाणाला कोसमकोंड असं म्हटलं जातं. आणि त्या ठिकाणी नक्की आता किती पाणी आहे, तर पाणी म्हणायचं झालं तर जास्त पाणी नाही आहे, माझ्या कमरे इतकं पाणी आहे. तर आता देवाकडे एवढीच प्रार्थना करूया की चांगला पाऊस पडू दे आणि आपले गणपती विसर्जित, आपल्याला गणपती चांगले बुडतील एवढं तरी पाणी होऊ दे. आणि जर नाही बुडले तर आपल्याला तिथे काहीतरी अरेंजमेंट करावी लागेल, JCB वगैरे बोलवून थोडं खणावं लागेल. तर बघूया. त्यानंतर आपण आपली भातशेतीसुद्धा बघितली आणि जो आपला रोड वरती येतो तो सुद्धा बघितला, वेलीची कोंड बघितली. यानंतर सुद्धा कोसमकोंडीचे बरेच व्हिडिओ येतील. आपण एकदा पोहायला येऊ, पोहण्याचे सुद्धा व्हिडिओ करू. जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा एकदा भेटू अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर आणि थँक्यू.